श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी नांदेड संचलित शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर येथे महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित करण्यात आलेला माजी विद्यार्थी मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला। मागील विविध वर्षातील 100हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून जुन्या आठवणींना उजाळा दिला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर अजय टेंगसे हे होते। विचारमंचावर मेळाव्याचे समन्वयक डॉक्टर रघुनाथ शेटे, डॉक्टर साईनाथ शेटोड, डॉक्टर जे.सी. पठाण, डॉक्टर विक्रम कुंटरवार, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट अमोल देशमुख, सचिव गजानन भवानकर यांची प्रमुख उपस्थिती होती। या कार्यक्रमाची सुरुवात माजी मुख्यमंत्री स्वर्गीय शंकररावजी चव्हाण यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली। महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांमध्ये परस्पर स्नेहबंध दृढ व्हावेत, महाविद्यालयाशी असलेला ऋणानुबंध जपला जावा आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळावा या उद्देशाने या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त करत महाविद्यालयातील शिक्षण काळातील आठवणींना उजाळा देत शिक्षकांचे मार्गदर्शन व महाविद्यालयाने दिलेल्या संस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। या मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक डॉक्टर काजी मक्तौद्दीन, डॉक्टर बिराजदार, डॉक्टर निळकंठ लांडे, डॉक्टर विनोद शिंदे, परमेश्वर पौळ, डॉक्टर दीनानाथ बिच्चेवार, डॉक्टर बालाजी आवाड यांनी विशेष सहकार्य केले। आज शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर येथे माजी विद्यार्थी मेळावा आयोजित करण्यात आला होता, ज्याचा पुढाकार रघुनाथ शेटे यांनी त्यांच्या टीमने घेतला होता। आमची अपेक्षा अशी आहे की माझ्या या महाविद्यालयातून पदवी प्राप्त करून विविध क्षेत्रामध्ये काम करत असलेले विद्यार्थी हे महाविद्यालयाच्या संपर्कात राहावे, जेणेकरून महाविद्यालयामध्ये चालू असलेले विविध उपक्रम हे या तालुक्यातील आणि जिल्ह्यातील इतर विद्यार्थ्यांना उपयोगी पडतील। तसे तर हे माजी विद्यार्थी हे महाविद्यालयासाठी दूत म्हणून काम करतात आणि कोणत्याही महाविद्यालयाचं यश हे त्या विद्यार्थ्यांच्या कर्तृत्वावरती अवलंबून असते। विद्यार्थी कुठं काम करतात, कोणत्या क्षेत्रात काम करतात, त्यावरून विद्यार्थी आपल्या आपल्या महाविद्यालयाची शैक्षणिक उंची मोजले जाते असं माझं मत आहे। मी या निमित्ताने आम्ही केलेल्या आवाहनाचा प्रतिसाद म्हणून जवळपास आज पहिल्या आणि दुसऱ्या बॅचचे विद्यार्थी साधारणतः 42 उपस्थित होते आणि मी माझ्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचं आवाहन केलं होतं, जेणेकरून माजी विद्यार्थ्यांनी केलेली हितगुज, त्यांच्याबरोबर केलेलं चर्चा आणि ती त्यांना लक्षात येईल की आपल्याला सुद्धा भविष्यात काय करायचंय, जेणेकरून ते आपल्या जीवनाची यशस्वी वाटचाल भविष्यात व्यवस्थित पद्धतीने करू शकतील। मी या निमित्ताने माझ्या सर्व माजी विद्यार्थ्यांना आणि सध्या अस्तित्वात असलेल्या माझ्या कॅम्पसवरल्या विद्यार्थ्यांना एवढीच विनंती करेन की या माध्यमातून आपल्या महाविद्यालयात असलेल्या सोयी सुविधा, शैक्षणिक असतील, लायब्ररी असेल, ग्राउंडवरले वेगळे कार्यक्रम असतील, करिक्युलर, को करिक्युलर आणि एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी ज्या महाविद्यालयात चालतात त्या समाजातील इतर विद्यार्थ्यांना कळाव्या, जेणेकरून आगामी काळामध्ये पुढच्या शैक्षणिक वर्षापासून आमच्या महाविद्यालयात प्रवेशित होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढेल। हा याचा माझा उद्देश होता। आणि दुसरा उद्देश असा आहे की नॅशनल असेसमेंट अँड ॲक्रेडिटेशन काउन्सिल नावाची एक ऑटोनॉमस बॉडी केंद्र सरकारनं स्थापित केलेली आहे, ज्या माध्यमातून प्रत्येक 5 वर्षाच्या नंतर प्रत्येक उच्च शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्यांचं मूल्यांकन होत असतं। त्या मूल्यांकनामध्ये माजी विद्यार्थ्यांचा सहभाग किती आहे यावरतून त्याच्या ग्रेडिंगमध्ये आम्हाला मार्क दिलेले, ते मार्क आम्हाला आमच्या पदरी पाडून घेण्याच्यासाठी आणि त्या माध्यमातून विद्यार्थ्याचं हित जोपासण्यासाठी आम्ही हे प्रयत्न करतो आहोत। आणि मला आज आनंद झाला, माझ्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांनी आणि विद्यार्थ्यांनी मिळून आणि माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम यशस्वी पार पाडला, याचा मला आत्मिक आनंद आहे। 2003 ते 2006 या वर्षीचा माजी विद्यार्थी आज माझे मित्र त्या ठिकाणी स्नेह मेळाव्यामध्ये या ठिकाणी मिळाले। त्यांचा मला खूप आनंद झाला, जुन्या आठवणींना उजाळा मिळाला, आम्ही कुठल्या परिस्थितीमध्ये शिकलो आणि आम्हाला शिक्षकांनी केलेलं जे अमूल्य मार्गदर्शन होतं त्याबद्दल मी त्यांचा खूप ऋणी आहे। त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आज मी जवळपास 200 ते 250 विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी शिकवण्याचं काम करतो आणि अतिशय त्या ठिकाणी रिझल्ट सुद्धा खूप चांगल्या प्रकारचा असतो। आणि ही जी मला शिदोरी मिळाली आमच्या शिक्षकाकडून, माझे मित्र यांच्या त्या ठिकाणी सोबतीने सर्व गोष्टी त्या ठिकाणी जुळून आल्या
आणि आज मी चांगल्या प्रकारे जीवनाची वाटचाल करतो. नमस्कार, माझे नाव शिवाजी भुसे. शंकरराव चव्हाण महाविद्यालय अर्धापूर या ठिकाणी आज माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता आणि या मेळाव्यासाठी खास करून असं आम्ही माजी विद्यार्थी उपस्थित राहिलो आणि आजच्या या मेळाव्याच्या निमित्ताने आम्हा सर्वांच्या माजी विद्यार्थ्यांच्या जुन्या आठवणी ज्या आहेत त्या आठवणींना उजाळा मिळाला. नमस्कार, मी गावंडे गजानन. या ठिकाणी माझं 2008 मध्ये महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालेलं आहे आणि हा जो कार्यक्रम आज ठेवलेला आहे तो अत्यंत म्हणजे आमच्यासाठी फार म्हणजे योग चांगला होता की आमचे जे गेले सहकारी आहेत, मित्र आहेत, त्यांची भेट झालेली आहे आणि खरंच मला आयुष्यामध्ये या महाविद्यालयाने बरंच काही दिलेलं आहे आणि जवळपास आमच्या बॅचचे सर्वच विद्यार्थी हे यशस्वीपणे आपापल्या क्षेत्रामध्ये काम करत आहेत आणि त्यांची ही जी काही शिकवण आहे किंवा त्यांची ज्ञानाची शिकवण आम्हाला जीवनामध्ये अत्यंत उपयोगी पडते. आज शंकरराव चव्हाण महाविद्यालयामध्ये माझ्या विद्यार्थ्यांचा मेळावा आता संपन्न झालेला आहे. या कार्यक्रमाला काजी सर यांनी बोलवलं होतं. मी 2005 ते 2008 या कालावधीत या कॉलेजचा विद्यार्थी आहे. या कालावधीमध्ये मी खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचं ज्ञान वेगवेगळ्या प्राध्यापकाच्या माध्यमातून मिळवलं. त्या माध्यमातून मी आज त्यांच्या ज्ञानाच्या आशीर्वादामुळेच शिक्षक आहे. महात्मा फुले बाबांना त्यांचे शिक्षक आहे आणि एनसीसीचं पण तिथं काम सांभाळतो. ज्या पद्धतीनं मला माझ्या गुरूंनी मला ज्ञान दिलं तशाच पद्धतीने मी पण विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न करत आहे. चांगल्या प्रकारचं ज्ञान देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचं भविष्य उज्ज्वल होण्यासाठी मार्गदर्शन करीत आहे. नमस्कार, माझे नाव मनीषा शिवानंद बळीराम हस्टेकर. मी पांगरी या गावचे आहे. मी बीकॉम ला शंकरराव चव्हाण महाविद्यालयामध्ये शिकते आणि या महाविद्यालयामध्ये बरंच काही आम्हाला शिकायला भेटलं. तिथल्या शिक्षकांकडून खूप काही आम्ही म्हणजे यांच्याकडून खूप काही अनुभव शिकले. प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला महाविद्यालयाचे प्रत्येक शिक्षकांनी आम्हाला सपोर्ट केला आणि यापुढे पण त्यांचा असा सपोर्ट आमच्यासोबत राहावा असो आणि त्यांच्या सर्व काही अपेक्षा आहेत आमच्याकडून त्या आम्ही नक्कीच पूर्ण करू. माझं नाव गोकुळ अशोक पवार आहे आणि मी बीकॉम या क्लासमध्ये होते आणि आम्हाला खूप छान प्रकारे शिकवण्यात आलेले होते. जसे की इन्कम टॅक्स, ऍडव्हान्स अकाउंट हे खूप छान प्रकारे आम्हाला शिकवले. त्यामुळे आम्हाला असं कधीच वाटलं नाही की गणित ज्या प्रकारे इन्कम टॅक्स किंवा ऍडव्हान्स अकाउंट हे अवघड आहे ते आम्हाला कधीच असे वाटले नाही. देवराव कल्याणकर. मी शंकरराव चव्हाण महाविद्यालय याच कॉलेजमध्ये 2002 ते 5 या काळामध्ये BA मध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे. त्यानंतर 2014 पासून मी ग्रामवसूल अधिकारी या पदावर कार्यरत असून या कॉलेजने जे काही मला ते शिकवण दिलेले आहे त्या मार्फत मी जे काही सुविधा देत आहे त्या शिक्षण क्षेत्रामधून जे शिक्षकांनी मला जे काही शिकवलेलं आहे त्याचे काहीतरी भाग म्हणून मी या ठिकाणी उपस्थित झालो. आम्ही आमच्या कॉलेजने आणि आमच्या शिक्षक वृंदाने आम्हाला सामाजिक जीवनात शिकवत आहे. आम्हाला कॉलेजमध्ये शिकताना केवळ शिक्षणच नाही दिलं तर समाजात कसं वावरायचं, समाजात कसं वागायचं, समाजाच्या उपयोगी कसं पडायचं याचे जे भान दिलं त्याबद्दल मी आमच्या कॉलेजला विषय ऋणी आहे.